Cancer Healer Center, a new beginning. पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्टवर, समुद्रातून पाकला संदेश. भारत 7 मे रोजी अरबी समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी करणार. पाकिस्तान या आठवड्यात बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याच्या तयारीत. भारताला पोकळ धमकी देण्याचा पाकचा सिलसिला. पाकिस्तानचा सूचना मंत्री अताउल्ला तरार याचं ट्विटर अकाउंट भारतात बॅन. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधारे भारत पाकिस्तानवर लष्करी हल्ला करू शकतो असा तरारने दावा केला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा रशिया दौरा रद्द. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दौरा रद्द झाल्याची माहिती. उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग. राफेल, जगवार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिक. भारतीय वायुसेनेचा पाकिस्तानला इशारा. एलओसीवर पाकिस्तानकडून 9व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, उरी, अखनूर भागात एलओसीवर गोळीबार. भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर. घाबरलेल्या पाकिस्तानकडून सौदी अरब आणि इतर मित्र देशांना मदतीसाठी विनंती. तणाव कमी करण्यासाठी भारतावर दबाव टाकण्याची पाककडून विनंती. पाकिस्तानातल्या राजकारणात ट्विस्ट. लष्कर प्रमुख आसिफ मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मदतीची याचना. इम्रान खान सध्या तुरुंगात. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानला धडकी. पाक संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्याच्या तयारीत. जर्मनीच्या बर्लिनमध्ये मोर्चाचं आयोजन. जर्मनीतील भारतीय वंशाच्या लोकांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध. भारतीय हल्ल्याच्या भीतीनं पीओकेतले मदरसे बंद. हॉटेल, गेस्ट हाऊसचा ताबा पाकिस्तानी सैन्याकडे. तर पाकिस्ताननं पोचलेल्या अतिरेक्यांची पीओकेतून पळापळ. भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू. मात्र भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना पाककडून प्रवेशबंदी. भारतात लग्न केल्यानं आपल्याच मुलांना सोडून पाकिस्तानात परत जाण्याची ऐबरबळ. युद्धाच्या भीतीनं पाकिस्तान घाबरला. कराची आणि लाहोर विमानतळावरील हवाई क्षेत्र दररोज 8 तास बंद राहणार. पुण्यात शरद पवार आणि गौतम अदानींमध्ये जवळपास 2 तास बैठक. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पावर चर्चा. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, पण तसं झालं नाही. पण एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईन. उपमुख्यमंत्रीपदी राहण्याची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवारांकडून खंत नसतं. गोव्यातील शिरगावमध्ये श्री लैराई देवीच्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी. 6 जणांचा मृत्यू तर 50हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती. विदर्भात 2 महिन्यात 56 उष्माघाताचे रुग्ण. बेसा नगरपंचायतीकडून हीट ॲक्शन प्लॅन लागू. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आणि कामगारांसाठी गाईडलाईन. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईतलं किमान तापमानात मोठी वाढ. पुढील आठवडाभर किमान तापमान चढच राहण्याचा अंदाज. तर 4 ते 6 मे दरम्यान पावसाचाही इशारा. पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक. तर उद्या रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगा ब्लॉक नाही. नीटची परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे 7 जणांचा मृत्यू. वादळी वारा आणि पावसामुळे 100हून अधिक झाडं उन्मळून पडली. तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन. Cancer Healer Center, a new beginning.